नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आपल्याकडं मराठीमध्ये एक सुभाषित आहे, एक वाक्य आहे. ते असं आहे, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. म्हणजे चांगली संगत ही आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाची असते. चांगले विचार अतिशय महत्त्वाचे असतात. काळ ही गोष्ट अशी आहे की जी कधीच कुणासाठी थांबत नाही. आणि मग काळाच्या ओघामध्ये आपल्याला जर आनंदानं, समाधानानं, सौख्यानं जगायचं असेल तर काय केलं पाहिजे? तर पॉझिटिव्ह थिंकिंग असलं पाहिजे, सकारात्मक विचार असले पाहिजेत. पण मग त्याच्यासाठी चांगले विचार, चांगले आचार असलेली माणसं आपल्या अवतीभोवती असली पाहिजेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेकांनी आम्हाला विनंती केली होती की सकारात्मक ऊर्जा वाढवणारा एखादा कार्यक्रम असावा. गेली 2 वर्ष कोरोनामुळे आपल्या सगळ्यांच्यामध्ये थोडीशी निगेटिव्हिटी आलेली आहे. आजच मी वाचलं की 29 डिसेंबर 2021 पर्यंत संपूर्ण जगामध्ये कोरोनामुळे 34 लाख लोकांचा मृत्यू झाला. एकीकडं हे भय आहे, पुन्हा कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती आहे आणि अशावेळी मात्र आपल्याला सकारात्मक जगायचं आहे. मग काय केलं पाहिजे? मी विचार केल्यानंतर एकच नाव डोळ्यासमोर आलं आणि ते म्हणजे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी. आज आमच्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा सिद्धगिरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामीजी आले आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. नमस्कार. सुरुवातीला म्हटलं त्यानुसार गेल्या 2 वर्षामध्ये खूप नकारात्मक वातावरण आहे. कोरोना आहे, लॉकडाऊन आहे, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसायामध्ये खूप फटका बसला. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर माणसाला जर सकारात्मकता टिकवून ठेवायची असेल तर त्यानं काय केलं पाहिजे? जी आपण म्हणताय हे सर्वही योग्य आहे. नकारात्मकता भरपूर आलेली आहे. यातनं काही सकारात्मक गोष्टी सुद्धा खूप काही घडल्या की आम्हाला लॉकडाऊनने घराबाहेर जाऊ दिली नाही नक्की, पण घरातल्या कुठलाही प्रतिबंध आपल्याला नव्हता. आपल्या वाचनाला लॉकडाऊन नव्हता, आपला ऐकण्याला लॉकडाऊन नव्हता, पाहण्याला लॉकडाऊन नव्हता, कुठली साधना करण्यास लॉकडाऊन नव्हता, कुठली संशोधन करण्यास घरात लॉकडाऊन नव्हता, देवघेव करण्याकरता काही लॉकडाऊन नव्हता, हसायला सुद्धा लॉकडाऊन नव्हता, कशालाही लॉकडाऊन नव्हता. आणि ह्यातून एक चांगलं हे मिळालं की आपण कमीत कमी खर्चामध्ये कसं जीवन व्यतीत करता येईल हेही 2 वर्षात शिकलो. आणि घरात जेवायची एक चांगली सवय सुद्धा त्यात बऱ्याच लोकांना लागून गेली. आणि काही लोकांची व्यसनं सुद्धा सुटली गेली, कारण बाहेरच जाता येत नव्हतं, त्यामुळे अनिवार्यपणे काही लोक त्यातनं सोडली. आणि याबरोबरच परिवारातील लोकांशी संवादच होत नव्हतं, तो संवाद साधता आला. आणि दूर असणारे आई बाबा आणि मुलाबाळांची एकत्र राहता आला काही दिवस. आणि अनेक वर्षापासून शेती करण्याची सुप्त इच्छा असणारी अनेक नोकरदार ती एक इच्छा पूर्ण करून घेतली. अशी बरीचशी सकारात्मक फायदेही त्यात झाले. जेवढा नुकसान झालं त्यात चांगलंही बऱ्यापैकी झालं. पण तुम्ही हे सगळं सकारात्मक दृष्टीनं बघताय म्हणून तुम्हाला हे सगळं दिसतंय. जी लोकांनी पाहायला पाहिजे, कारण जगात दोन्ही गोष्टी घडत असतात कुठलेही, कारण हे सापेक्षिक आहेत. अगदी सापेक्षिक आहेत. एक जेव्हा वाईट घडते तेव्हा वाईटाच्या पाठीमागे चांगलं असायलाच चांगले असते म्हणून तरी वाईट घडत असते. तेव्हा फक्त त्यांना त्या दृष्टीने पाहायला पाहिजे. बस पाहिले तर खूप साऱ्या गोष्टी चांगल्या दिसतील. स्वामीजी, तुम्ही जरी स्वामी असलात तरी केवळ कुठल्या बुवाबाजीमध्ये कधीच अडकलेलं नाही आहात. कुठलेही ताईत, गंडेतोरे, अंगारे अशामध्ये अडकलेलं नाही आहेत. स्वामीजींचं शेती क्षेत्रातलं काम आणि त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रातलं काम हे अफलातून आहे, वादातीत आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे, कारण सिद्धगिरी हॉस्पिटलच्या माध्यमातून तुम्ही प्रचंड मोठी आरोग्य यंत्रणा या कोल्हापुरात उभी केलेली आहे. तुम्ही स्वतः डॉक्टर नसलात तरी तुम्हाला डॉक्टरीतलं बरंचसं ज्ञान त्यातनं प्राप्त झालेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, तिसरी लाट आता जी ओमिक्रॉनची येणार असं म्हणतायत, ती कितपत घातक असेल आणि ती कितपत परिणामकारक असेल? आतापर्यंत जगात सर्व ठिकाणी आपण पाहतो, ऐकतो, घातकता तरी तिची खूप कमी आहे. स्प्रेड करण्याची कॅपॅसिटी अधिक आहे असं आपण ऐकतो. आणि लोकांची हेळसांड कधी होते, बळी कधी पडते? ज्यावेळी माणूस मनाने खचतो. एक्झॅक्टली. मनाने तेव्हा खचतो ज्यावेळी त्याच्याबद्दल आपल्याला ज्ञान नसतो. आता 2 वर्ष आपण बऱ्यापैकी त्याचा अनुभव घेतलेला आहे. पहिल्या वर्षी खूप अज्ञान होतं, त्यात गेलं. दुसऱ्या वर्षी ज्ञान होतं पण त्यात काही अगतिकतेमुळे आपलं गेलं. आणि तिसऱ्या वर्षी आता सगळी माणसं सावध आहेत. आणि अनेक लोकांच्या घरात करोना पेशंट गेल्या काही महिन्यांच्या पूर्वी घरातच बरी करून घेतले लोकांनी.
कारण करोनामध्ये इतकं ताकद नव्हतं, फक्त त्याच्या नेगेटिव्हिटीबद्दल जे पसरवलं गेलं अफवा, त्याच्यामुळे काय होतं की मन जर एकदा डिप्रेस झाला हां. की मग शरीरातील ऑर्गन्स स्वतःच्या विरोधात काम करायला सुरू करतात. हम्म, जे ऑर्गन्स शरीराचे रक्षण करायला पाहिजे हम्म. आणि त्याच्या विरोधात, किंवा शरीरातील काही सेल्स असे असतात की ते स्वतःच्या विरोधात काम करायला सुरू करतात, केवळ आणि केवळ मनोदौर्बल्यामुळे. हम्म. आणि ती मनोदौर्बल्य यावेळी बऱ्यापैकी दूर झाले, कारण करोना म्हणजे नेमकं काय आधी सुरुवातीला माहीत नव्हतं, बरोबर. आणि तिची भयानकता जी बिंबवलं जात होतं त्याच्यामुळे. आणि आत्ता आम्हाला असं वाटते की हे सर्व नंतर की हॉस्पिटलमध्ये जी पेशंट होती त्यांना अत्यंत सुरक्षेची काळजी घेऊन नातेवाईकांना जरी भेटायला दिले असते तर 70% पेशंट दगावले नसते असं मला वाटते. कारण मी हॉस्पिटलमध्ये 2-4 महिने ह्या पेशंट समवेतच होतो आमच्या. पण तो संसर्गजन्य आजार आहे, अशा वेळी जर संसर्गजन्य आजारामध्ये मी त्यांच्याबरोबरच राहत होतो. दर दिवशी 1-2 तास मी पेशंट बरोबर गप्पा गोष्टी करत होतो. कोरोना पेशंट बरोबर. हा, करोना पेशंट बरोबर. कारण आमची स्टाफ तयार होत नव्हती हे काम करायला. मग त्यांना थोडासा मनोबल यावं म्हणून मी हॉस्पिटलमध्ये जाऊन मुक्काम केला त्यांच्या समवेत. आणि मी कुठलंही PPE किट न घालता वार्डमध्ये जात होतो का आमच्या लोकांना ही येऊ द्या. फक्त काळजी घेत होतो की हाताचा आणि तोंडाचा नाकाचा संपर्क येऊ नये एवढंच काळजी घेत होतो. आणि करोना पेशंट बरोबर पाठीवर हात ठेवून त्यांच्याशी बोलत होतो मी. आणि बाकीच्या अनेक हॉस्पिटलमध्ये पेशंटशी ज्या वर्तणूक, सामाजिक वर्तणूक म्हणा, पारिवारिक वर्तणूक म्हणा, हॉस्पिटल इंडस्ट्रीमधलं वर्तणूक म्हणा, ही फार अमानवीय होता. त्या अमानवीय वर्तणुकीमुळे बरीचशी पेशंट दगावले. जर त्यात मानवीयतेचं दर्शन घडवलं असतं तर ह्यातले 70% पेशंट वाचले असते. पण म्हणजे पुन्हा तिथंच येतो आपण की पॉझिटिव्हिटी असली पाहिजे मनामध्ये. हो, जर Positivity सकारात्मक असायला इच्छा इच्छा असेल तर तर काही होत माणूस नाही. नक्की बरा होऊ शकतो. म्हणजे मला असं नेहमी वाटतं की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये किंवा पहिल्या लाटेमध्ये जे पेशंट दगावले त्याच्यामध्ये निम्म्यापेक्षा अधिक पेशंट मानसिक दृष्ट्या खचले होते. हो, खचलेले. म्हणजे अनेकांनी कोरोनाची इतकी भीती घेतली आणि एकदा ऍडमिट केल्यानंतर इथे परत कोण येणार नाही घरातले. हां, हां. आणि ते माणूस या एकाकी बाजूला पडला. एक गेला, त्या बाजूला एक गेला तर मन घाबरते. घाबरल्याबरोबर मी म्हटलं ना की मन डिप्रेस झाले की मग बाकीच्या सगळ्या गोष्टींना सप्रेस करून टाकते. हम्म. आणि मग तेव्हा आमच्या शरीरातल्या सगळ्या ऑर्गन्स हे आपल्याच विरोधात काम करायला सुरू करतात. बरोबर. म्हणजे बॉडीच्या रक्षणाकरता काम करणारी सगळी बॉडीच्या डिस्ट्रॉय करता काम करायला सुरू करतात. तेव्हा हे अपघात होतात. पण मला सांगा, तुम्ही तुमचा स्वतःचा आयुर्वेदावरती जास्त विश्वास आहे, जी. पण मग कोरोनाच्या काळामध्ये किंवा कोरोनावरती मात करण्यासाठी आयुर्वेदाचा काही चांगला वापर होऊ शकतो? खूप चांगला वापर होऊ शकतो. आम्ही बऱ्यापैकी पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट न करता आमच्या भक्तनिवासमध्ये ॲडमिट केलं आम्ही. बर. भक्तनिवासमध्ये ॲडमिट करून त्यांना होमिओपॅथी आणि आयुर्वेदावर सुद्धा ठीक केले. हो, तुम्ही ते होमिओपॅथीचं ते हो, औषध देत होता. होमिओपॅथी आणि हजारो आयुर्वेदावर बाटल्या त्या हजारो बाटल्या वाटल्या. हो. आणि बऱ्याच गावांमध्ये इतकी प्रादुर्भाव होता तरी सुद्धा बरी झाले. बर. पण मी तुम्हाला त्याचा अनुभव आलेला आहे. हो, नक्की नक्की. तुमचं जसं आरोग्य क्षेत्रामध्ये काम आहे तसंच तुमचं काम आहे शेती क्षेत्रामध्ये. जी. म्हणजे सिद्धगिरी मठानं 1 एकर शेतीमधला तुम्ही जो काही प्रयोग केलेला होता तो तर अफलातून होता. जी. त्या प्रयोगाचं पुढं काय झालं? आणि तुम्ही काही दिवसांपूर्वी एका व्याख्यानामध्ये सेंद्रिय शेतीबद्दल बोलला होता. जी. सेंद्रिय शेतीवरती तुमचा एवढा भर का? हा प्रश्न का विचारलाय तुम्हाला मी नंतर सांगेन. जी आमची 1 एकरमध्ये 100 पिकं घेण्याची म्हणजे मिश्र पीक, थोडक्यात सांगायचं मिश्र पीक. कारण गेले तर एकच पीक पेरलं आणि काय गेला तर सगळेच जाईल. अच्छा. आणि अनेको पीक असेल तर एक गेलं तर दुसरी तरी येत राहतं. एक. दुसरं म्हणजे बेवड आवश्यक असते शेताला, की पीक पालट करणं आवश्यक असते. अच्छा. आणि एक पिकाचं अन्न दुसऱ्या पिकासाठी, एक पिकाचा त्याज्य दुसऱ्या पिकाचा अन्न असते. हे आपण मेंटेन कर. एक पीक जे त्याज्य करते ते दुसऱ्या पिकासाठी अन्न असतो, हेही. आणि तिसरं म्हणजे मिश्र पीक असेल तर कीट वगैरे नियंत्रण करणं सुद्धा खूप सोपं जातं. अच्छा. आणि मिश्र पीक असेल तर आपल्या घराला लागणारी सगळी गोष्टी आपण सगळ्या गोष्टी आपल्या शेतातच पिकवून खातो. आज आमच्याकडे शेती आहे, ऊस आहे, पण आपण साध्या साध्या गोष्टी सुद्धा विकत आणा. कांदा, बटाटा, कांदा आणि आपल्या मिरची. आपल्याला एक 10 झाडं मिरचीची लावले तरी सुद्धा घर चालू शकतो. 10 टोमॅटोची झाडं असले तरी घर चालू शकतो. 10 वांगीची झाडं लावले तर वर्षभर घर चालतं.
वर्षभर एवढी राहतील याची काळजी घेतली. हे सोडून आपण 3 रुपयांनी ऊस घालायचं कारखान्याला आणि 30 रुपये 60 रुपये 90 रुपयांनी भाजी आणायचं, हे कुठल्याही शहाणपणाची गोष्ट ठरत नाही. म्हणून आपल्या घरापुरते का होईना आपल्या शेतात, जसं पूर्वी, हा काही नवीन प्रयोग नाहीये. आमच्या पूर्वीची मंडळी म्हणजे आता एक ते 25-30 वर्षापूर्वी हेच करत होते सगळं. आणि त्याचा प्रयोग आपण सुरू केले आणि ती चालू आहे. आणि आपले बघून आता अखिल भारतीय स्तरावर ICARने त्याचा रिप्लिकेशन्स करायचं ठरवले. अनेको कृषी विज्ञान केंद्रांमध्ये त्याचे रिप्लिकेशन्स होत आहेत आणि देशभरातले अनेको शेतकरी सुद्धा त्याचे रिप्लिकेशन्स आता करतायत. पण कोल्हापूर जिल्ह्यातून याला प्रतिसाद कसा जिल्ह्यात मिळाला? सुद्धा आहे. जिल्ह्यात कारण सुद्धा खूप आपल्याकडे चांगला अजूनही प्रतिसाद. नगदी पीक म्हणून ऊस घ्यायचं ही ऊस मानसिकता घेतात. बदलली आता जात खूप नाही. लोक न्यूट्रिशनल गार्डन म्हणून आता आपल्या शेतात करायला लागलेत. आमच्या कृषी विज्ञान केंद्र जे आहे मठाचे, ती हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांच्या शेतात ते आता रिप्लिकेशनचं हे विडा उचलले. गेले 2-3 वर्षात शेतकऱ्यांना आता सवय झाली आणि शेजार पाजाऱ्यांनी बघून त्यांचे ते करायला लागलेत आता. वा. तुमचं कृषी विज्ञान केंद्र नेमकं काय काम करतं? जी कृषी विज्ञान केंद्राचं काम मुख्य हे असते की लॅबोरेटरीतले जे प्रयोग आहेत ते लँडपर्यंत न्यायचं. बर ह्या सर्व बर आणि त्याची मॉडेल्स केंद्रावर उभं करायचं आणि शेतकऱ्यांना आणून दाखवायचं. आणि पुन्हा शेतकऱ्यांकडे आमची जवळजवळ 7 सायंटिस्ट असतात. बर म्हणजे मातीचे शास्त्रज्ञ वेगळे असतात, पीक शास्त्रज्ञ वेगळे असतात आणि त्यानंतर कीट नियंत्रण करणारे वेगळे असतात आणि अन्न प्रक्रिया करणारे सायंटिस्ट वेगळे. हे असे 7 सायंटिस्ट असतात. एक चीफ सायंटिस्ट आणि 6 सहाय्यक सायंटिस्ट असतात, ज्युनियर सायंटिस्ट असतात. ही मंडळी आमच्या शेतकऱ्यांकडे 6 तालुके आमच्याकडे आहेत. जिल्ह्यात 2 कृषी विज्ञान केंद्र आहेत आमच्याकडे. करवीर, कागल, गडहिंग्लज, आजरा, बुदरगड वगैरे ही जी आहेत ही आमच्याकडे येतात. तर ह्या 6 तालुक्यांमध्ये काही गाव दत्तक घेतात. दत्तक घेऊन त्या गावांमध्ये शेतकऱ्यांना चांगले बियाणे देणं, त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्या गावची हे 3 वर्षाकरता आमच्याकडे असते अडॉप्शन. 3 वर्षात त्या गावची एकूण परिस्थिती सुधारून शेजारी पाजारी त्यांचे बघून करायला लागले की मग पुढच्या वेळी पुन्हा दुसरी गाव घ्यायचं. अच्छा. असं करून आम्ही आता खूप चांगला रिझल्ट आहे. यावर्षी सस्टेनेबल ॲग्रिकल्चरमध्ये भारतात 1 नंबर आले आपले कृषी विज्ञान केंद्र. हो, 723 कृषी विज्ञान केंद्र देशभरात आहेत. त्यामध्ये सस्टेनेबल आणि ऑर्गॅनिक हे काम करण्यामध्ये आपली KVK नवीन असून सुद्धा देशात 1 नंबर आला. पण तुम्ही सायंटिस्ट जरी म्हणत असला तरी तुमचे शास्त्रज्ञ हे रासायनिक शेतीचा पुरस्कार करत नाहीत, सेंद्रिय शेतीचाच करतात. जी आमच्याकडे शास्त्रज्ञांना जेव्हा अपॉइंटमेंट केली आम्ही सगळ्यांना गुणवत्तेच्या आधारावर केली आणि सगळ्यांना एकच कंडिशन ठेवली की तुम्ही मेन सेंटरला राहायचं, हेड ऑफिसलाच राहायला पाहिजे. कोणालाही शहरात जाऊन राहता येणार नाही. तसं असेल तर आत्ताच घेणार नाही. आणि तुम्हाला शेतकऱ्यांच्या शेतात जावं लागेल आणि तुमची स्वतःची जी KVKची फील्ड आहे, फील्डवर तुम्हाला स्वतः काम करावं लागेल आणि याबरोबरच तुम्हाला ऑर्गॅनिक प्रॅक्टिसच इथे करावं लागणार. हे त्यांना कंपल्सरी. मग ते शिकले 2 वर्षात. ऑर्गॅनिक प्रॅक्टिस शिकले. ते शिकून आता दुसऱ्यांनाही ते मार्गदर्शन करतात ऑर्गॅनिक. पण स्वामीजी, जर भारताचा विचार करायचा झाला तर एक 20-25 वर्षापूर्वी असलेली देशाची लोकसंख्या, म्हणजे अगदी ज्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळालं 75 वर्षापूर्वी, त्यावेळी साधारण 35 कोटी असलेली लोकसंख्या आणि आज जवळपास 130 कोटी असलेली लोकसंख्या. ज्या झपाट्यानं आपल्या देशाची लोकसंख्या वाढत गेली तेवढ्या झपाट्यानं पीक उत्पन्न वाढणं शक्य नव्हतं. तर अशा वेळी रासायनिक शेती करणं किंवा रासायनिक खतांचा वापर करणं हे गरजेचं होतं असं वाटत नाहीये का? असं ते म्हणतात सायंटिस्ट लोक. म्हणजे मगाशी जे मी म्हटलं की सरसकट आपण रासायनिक खतांना विरोध ते लोक म्हणतात की आम्ही रासायनिक खतामुळे आणि हायब्रिड सीडमुळे हे उत्पादन वाढवले असं त्यांचं म्हणणं आहे. पण माझं म्हणणं असं आहे की ह्यातूनच सर्व काही साध्य नाही झालेले की लोकसंख्या वाढली. पहिलं कारण आहे आमच्या देशात खूप पाऊस पडत होता पूर्वी, 25-30 वर्षापूर्वी. अर्धा पीक पाण्यातच वाहून जात होता. जसा जसा पाऊस कमी होत आला तसं पीक चांगले यायला लागले. म्हणजे जिथे सगळीच वाहून जात होता तिथे पिकाचं उत्पन्न वाढला. 2 नंबर की जी कॅनल्स निर्माण झाले स्वातंत्र्यानंतर, पाणी साठवण्याकरता डॅम्स बनले, कॅनल्स बनले, लिफ्ट इरिगेशन स्कीम्स बनले. ह्याच्यामुळे काय झाले की 1 पिकाऐवजी 3-3 पिकं घ्यायला लागले लोक. त्याच्यामुळे हे अन्नधान्याची ही वाढली
आणि तिसरं कारण आहे, जे पडजमीन होता आमचा, त्या पडजमिनी भरपूर जिरायतीमध्ये आले. बर. भरपूर म्हणजे भरपूर जिरायतीमध्ये आले. आणि चौथं असं की जसं माणसं वाढतात, वाढीव माणसं खपवणारी एकमेव डिपार्टमेंट आहे तो म्हणजे कृषी. कारण आमच्या देशात आत्ता जे जॉब्स क्रिएशन करणारी डिपार्टमेंट म्हणतो, 42% म्हणजे 42% कृषी क्षेत्रात काम करतात कामगार. 3.5% सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट मिळून 3.5% आहेत. आणि प्रायव्हेट इंडस्ट्री जी आहे त्याच्यामध्ये 3.7. अच्छा. म्हणजे एकूण सरकारी आणि सार्वजनिक मिळून 6.5 ते 7% फक्त 7% फक्त रोजगार 7 निर्मिती पॉईंट आहे. हा वर आहे. नाही, पण आणि एकीकडं 42% लोकांना खपवण्याची सामर्थ्य केवळ शेतीमध्ये आहे. बरोबर. आणि यात सुद्धा जर आता आमच्या देशाला लागणारी अजून काही गोष्टी आहेत ती जर प्रामाणिकपणे आणायचं, आता 20% फक्त तैल उत्पादनाचे धान्य आपल्याकडे तयार होतात. 80% नकली तेल आपल्या देशात तयार होतं. डुप्लिकेट ऑइल, खाद्यतेल 80% आहेत. म्हणजे ज्याला रिफाईंड म्हणतो, ही मला वाटतं ह्याच्यापासून बनतं, काय बरं, सॉल्वंट, पेट्रोकेमिकल प्रोडक्ट आहे. आणि त्याच्यात थोडासा पाम ऑइल टाकले जाते आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स थोडासा आणि थोडा कलर आणि थोडासा स्मेल एवढं टाकून त्याला आपण खाद्यतेल म्हणून वापरतो. त्याची पर्सेंटेज आहे 80%, 80%. आणि 80% जर धान्य आपण पिकवायचं ठरवलं तर आपल्या देशाला काही कमी पडणार नाही. आणि रोजगार एवढी वाढेल आपण कल्पना करू. याशिवाय देशाला दूध लागते 65 कोटी लिटर दर दिवशी. आणि त्याच्यात आता गाई म्हशींची आमची उत्पादन आहे, गाय म्हैस शेळी उंट जे काय यांचे उत्पादन आहे फक्त 15 कोटी लिटर. अच्छा. 50 कोटी लिटरची दुधाची अभाव देशात आहे. आणि एवढी नकली दूध देशात तयार होतं, आर्टिफिशियल दूध तयार होतं. आणि आर्टिफिशियलचे अनेक प्रकार आहेत. पावडरपासून पण तयार होतं. अनेक डेअरींचा मी बघतो की त्यांची कलेक्शन असतो 5-6 लाख आणि खपत असतो 10 लाख. बापरे. दुधाची कलेक्शन असते 5-7 लाख लिटर. हे संकलनापेक्षा विक्री जास्त आहे. मग हे गणित कसं आलं? हे गणित कसं आलं? एक तर हे पावडर पासून तयार करायला पाहिजे, नाहीतर दुसरी अगदी सोपं मेथड सुद्धा आहे की थोडासा शॅम्पू घ्यायचा, त्या शॅम्पूमध्ये थोडं गोड तेल टाकायचं आणि थोडासा साखर वाटून त्याची पावडर त्यात टाकायचं आणि एक अर्धा लिटर दूध टाकून हे सगळे ढवळायचं. त्यानंतर तुम्हाला 20 लिटर 30 लिटर 40 लिटर जसं पाहिजे तेवढं पाणी होता वतले की हे दुधाला तुम्हाला फॅट पण लागते, SNF पण लागते आणि ह्याचा खवा बनते आणि त्या खव्यापासून बनणारे सगळे पदार्थ बनतात. बापरे. आणि देशात ह्याची प्रतिशत आहे 80%. आणि ही आम्ही खातो, ही दूध 80% खातात लोक. माय गॉड. मग इथे हॉस्पिटल इंडस्ट्री वाढणार नाही तर काय होणार आहे? जिथे फूड इंडस्ट्री वाढायला पाहिजे होतं तिथे हॉस्पिटल इंडस्ट्री वाढते. याकरता एवढ्या 50 कोटी लिटर जर दूध उत्पादन करायला जरी सुरू केले आमच्या देशात तर करोडो लोकांना काम मिळेल, डायरेक्ट इनडायरेक्ट करोडो लोकांना काम मिळेल. आणि एकदा आमच्याकडे गाई किंवा म्हशींचे पालन सुरू झालं, हे जे विदेशातनं आयात करणारे खताचं प्रमाण आहे ना तो ऑटोमॅटिकली बंद होईल. एवढी जनावरं येतील देशात, त्याचा खत शेताला मिळेल. आणि 8 लाख करोड पेक्षाही ज्यादा गॅस जो आयात करतो ते गॅसचा प्रश्न मिटून जाईल. गोबर गॅस तयार होते प्रत्येकाच्या घरात, गॅस मिळतो मिथेन आणि खाली बाहेर आलेले स्लरी ही शेताला खत होणार. आणि तिसरं स्वावलंबन होतो. आमच्या देशातनं जी पैसे बाहेर जाणार होता तो पैसे इथेच थांबतो. पण हे सगळं प्रॅक्टिकली शक्य आहे. पुन्हा ही जे ऑर्गॅनिक आम्ही टाकतो शेताला खत, ही टाकल्याने इनऑर्गॅनिक टाकून ते विषयुक्त अन्न उगवून ते खाल्ल्याने आमची जी काय प्रतिकारशक्ती कमी होऊन वेगवेगळे आजार उत्पन्न होतात. ही थांबवलं. आणि ह्याचा जर गणित पाहिला, करोडो रुपये दर दिवशी कोल्हापूरचीच आपल्याला आश्चर्य वाटेल की इथे 300 हॉस्पिटल आहेत डिस्ट्रिक्टमध्ये आणि दर दिवशी 300च्या आसपास सर्जरी होतात. आणि एक सर्जरी कुठल्याही 10-20 हजार खाली होत नाही, 3 लाख 5 लाखापर्यंत सर्जरी असते. सरासरी 20-25 हजार जरी पकडलं आणि 300 म्हणजे 25 त्रिक 75 म्हणजे 7-7.5 कोटी रुपये हे सर्जरीमध्ये जातात.
आणि एवढंच पैसे औषध दुकान, 3,000पेक्षा अधिक आपल्याकडे मेडिकल शॉप्स आहेत. नाही, गेल्याच वर्षातली आम्ही आकडेवारी काढली तर पूर्ण एका वर्षामध्ये फक्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 450 नवीन औषध दुकानं सुरू झाली. 450 नवीन सुरू मी फक्त त्याच्या आधीच सांगितलं आपल्याला. आणि एकूण जिल्ह्यातलं ऊस उत्पादन आणि त्याचा येणारा पैसा आणि त्यानंतर आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातली माणसं आरोग्यासाठी खर्च करत असले. मी इतर ओपीडीचं काही नाही सांगितलं. आपल्या सर्दी झाला, खोकला झाला, ताप आला, हात हे झालं ते नाही सांगितलं. मी फक्त सर्जरीचं सांगितलं. तरीसुद्धा दर दिवशी एका माणसाची इथे सरासरी जे काही 40 लाख लोकसंख्या धरलं आणि एकूण ऊसाचा उत्पन्नाला जर भागाकार केला तरी 300 ते 600 रुपये आमच्या हॉस्पिटलला माणसामागे खर्च होतो कोल्हापुरात. म्हणजे जेवायला 100 रुपये सुद्धा आम्ही खर्च करत नाही, पण आमची 300 ते 600 रुपयापर्यंत आमचा हॉस्पिटलचा खर्च आहे कोल्हापूर जिल्ह्यात. मग आम्ही प्रगत आहोत देशात, असं का म्हणायचं असं. आणि पर कॅपिटा इन्कम मध्ये आपण फर्स्ट अथवा सेकंड मध्ये आहोत. आणि हे असून जर इतर गोष्टी बघितल्या तर राज्यात एकच मेंटल हॉस्पिटल होता आणि ते नंतर 2 झाले, 3 झाले. आणि आज कोल्हापूरमध्ये जवळजवळ 13 काहीतरी सायकॅट्रिस्ट आहेत. 13 काय 17 सायकॅट्रिस्ट आहेत. म्हणजे एवढ्या वेड्यांचे हॉस्पिटल तयार झाले. ही आमची डेव्हलपमेंट. मी इतर हॉस्पिटलचं काही नाही सांगितलेलं. इथे जवळजवळ 23 काहीतरी आमच्याकडे 20-25 वर्षापूर्वी एकटेच न्यूरोसर्जन होते आमचे डॉक्टर नंदकुमार जोशी सर. 4 जिल्ह्याला एकटेच होते. आणि आज कोल्हापूर जिल्ह्यात 18 काय 23 न्यूरोसर्जन आहेत. सगळ्यांचे धंदा. एकही हार्ट हॉस्पिटल नव्हतं. आज इथे 15 कार्डियाक हॉस्पिटल कोल्हापुरात झाले. ही काय डेव्हलपमेंट म्हणायची देशाची? काय म्हणायचं असं. म्हणजे इनऑर्गॅनिक कडे वळलो, त्याचा परिणाम ही आहे. पण तुम्ही सातत्याने सेंद्रिय शेतीचा पुरस्कार करताय. तुम्ही म्हणताय केवळ ऊस पिकाच्या मागे लागू नका, वेगवेगळी पिकं घ्या. पण नगदी पीक म्हणून जे ऊस पीक हे जे आपल्याकडे एक समीकरण आहे तर ते लोकांना कसं ऍक्सेप्ट होईल? नगदी पिकाला काय झाले, हमी भाव असल्या कारणाने सगळेजण तिकडे वळलेत. आम्ही यावर्षी आमच्या शेतकऱ्यांनी एकरी 18 क्विंटल सोयाबीन घेतले. बर 3 महिन्यात 18 क्विंटलचे पैसे किती होतात बघा. मग ऊसापेक्षा जास्त फायदेशीर आहे. फायदेशीर आहे, फक्त त्याला मार्केट फ्लक्च्युएट होत असतं, कमी अधिक होत असतं. अच्छा. आणि जर आपण चिकाटीने केलं आणि स्वतःचीच मार्केट तयार करून घेण्याची, गेले 3-4 वर्ष आम्ही शेतकऱ्यांसाठी एक मार्केटिंगची व्यवस्था केली ऑर्गॅनिकसाठी. वर्षभर 40 रुपये किलो भाजी खरेदी करतो आम्ही. कुठलीही भाजी असेल तर 40, किमान सरासरी 40 रुपये. 40 रुपये, त्याच्यापेक्षा कमी नाही नाहीच. हो. आणि आता तर 100-125 रुपये किलोनं आपण तर शेतकऱ्याला कधी कधी 2 रुपयांनी विकावं लागत होतं, पण 2 रुपये मार्केटमध्ये भाव असताना सुद्धा आम्ही त्यांना 40 रुपये देतो. आणि त्याच्याप्रती कोल्हापूर शहरात आम्ही आता 60 रुपयांनी ती भाजी विकतो वर्षभर. खूप घरं आहेत की ते ऑर्गॅनिक खाण्यात हे आहे. आणि इथे होऊन आता आम्ही पुण्यात गेलोय आणि आता मुंबईला सुरू केलं. सिद्धगिरी फार्मच्या नावाने, सिद्धगिरी नॅचरलच्या नावानेच आपण करतो. की असं प्रत्येक शेतकऱ्याने एक एक ग्रुप करून करता येते, नाही असं नाहीये. पण शेतकऱ्यांना इझी पाहिजे, थोडा कष्ट पण घेणं. आमच्याकडे काही MBA झालेली मुलं काय गल्लोगल्लीत असं भटकतात. त्यांनी जर मनात आणले तर ही मार्केटिंग सिस्टम का नाही होणार? ही हळूहळू एक्सपोर्ट होईल इथून. पण कोल्हापूरमध्ये जो आपला एकूण शुगर बेल्ट म्हणून आपली जी इंडस्ट्री आहे किंवा जी ओळख आहे ती मोडून काढणं इतकं सोपं नाहीये. फक्त आता ऊसामध्ये सुद्धा सेंद्रिय पद्धतीने शेती करता येते का? करता येते ना. ऊस बघा आता 1.5 लाख रुपये वर्षाला मिळतात. ते 50 टन पिकवले तर सरासरी कोल्हापूरच्या सगळ्या कारखान्यांची टोटल ऊस प्रोडक्शन आणि त्याच्यानंतर एकर याचा भागाकार केले तर 30 टनापेक्षाही कमी आहे. 20-25 टनाच्या 23 टनाच्या आसपासला आहे सरासरी उत्पादन. आणि आमच्या 100 टन वगैरे म्हणतात ते नाही, एखादच कुठेतरी एखादा करतो आणि त्याचा काय सगळीकडे खरं नसते. कोण 100 टन 120 टन म्हणतो आणि तोही 10 गुंठे 20 गुंठ्यात करतो आणि अख्खा नेऊन त्यात वतलेले असतो. जेवढा खत पाहिजे काय पाहिजे सगळी वततो आणि प्रदर्शनासाठी करतो तो. प्रोडक्शनसाठी करत नाही. आणि जमिनीलाही एक कॅपॅसिटी आहे. अगदी खरं आहे. कॅपॅसिटी त्याचा शोषण करून काही फार दिवस नाही करता येणार. ते एखाद्या माणसाला दारू पाजून किती काम करून घेता येईल? थोडा वेळ करून घेता येईल.
रोजच करायला लागला तर तो माणूस टिकेल कसा? नाही टिकेल. कधीतरी एकदा ठीक असतं. आणि एखाद्या आजारी माणसाला आपण औषध घालून किती वेळ उभं करणार आहे? हो. थोडा वेळ उभं राहील. तसं शेतीची झाली आमची आता. आमची शेती आता सगळी शलाईनवरच आहे तसं. कारण 30 वर्षापूर्वी 3 पॉइंट सॉइल कार्बन होता, सेंद्रिय कर्ब, म्हणजे जमिनीमध्ये हवा आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता 3 पॉइंट होते. आता ती फक्त 0.2 राहिली कोल्हापूर जिल्ह्यात. आणि ह्यातल्या अर्धा जर घटलं ना, ही जमीन पुरा नापीक होणार आहे. आणि आमच्या मुलांच्या हातात आम्ही काय देऊन जाणार आहोत? आणि पाऊस कितीही पडू द्या, एक थेंब पाणी जमिनीत जाणार नाही. कारण जमीन कॉम्पॅक्ट झाली म्हणजे सॉइल कार्बन संपल्यामुळे ते कॉम्पॅक्ट झाले. आणि पूर्वी छोटे छोटे नांगर सुद्धा खाली जात होते. आता आमच्याकडे 40-45 हॉर्स पॉवर शिवाय नांगर खाली जात नाही. आणि पंजाबमध्ये ही 70 हॉर्स पॉवर खाली नांगर खाली जात नाही. जमिनीची दशा अशी झाली. आणि असं दारू पाजून जमिनीला आपण किती दिवस घेणार आहोत? म्हणून सेंद्रियकडे जाणं ही अपरिहार्य आहे. प्रत्येकानं आपल्या पोराबाळांसाठी काहीतरी राहावं असं वाटत असेल तर ती सॉइल कार्बन वाढवणं गरजेचे आहे. सॉइल कार्बन वाढवण्याकरता सुरुवातीची 2-3 वर्ष थोडंसं कष्ट जातील, पण 3 वर्षानंतर आमच्या जमिनीला आम्ही फारसं काही द्यायची गरज नाही. अच्छा. पाणी सुद्धा लागणार नाही जास्त. आत्ता जे पाणी देतो याच्यापेक्षा अर्ध्या पाण्यात आमची पिकं येतील. तेव्हा आमची अर्धी पाणी राहिलेल्या जमिनीला जाईल, जे बागायती खाली आलेले नाही. आणि याची ही वाढत जाईल. असं नाही की पीक कमी येते ऑर्गॅनिक केल्याने. काही कमी येत नाही. आम्ही 30-30 क्विंटलपर्यंत गहू घेतलेले एकरी. आणि इनऑर्गॅनिकमध्ये म्हणजे रासायनिक शेतीमध्ये 16-18 क्विंटलच्या वर कोणी गहू घेत नाही. अच्छा. मी आपल्याला सांगितलं ना की सोयाबीन आमच्या शेतकऱ्यांनी केव्हीकेच्या अंडर 16 क्विंटल घेतले. आता भारत सरकारने आम्हाला केव्हीकेला टार्गेट दिलेले की हेक्टरी तुम्ही 16 क्विंटल घ्या म्हणून. बीज पण त्यांनी दिले. आम्ही आता 100 एकरमध्ये शेतकऱ्यांच्यात पेरणी केली. आम्ही म्हटलं आम्ही 16 क्विंटल एकरी घेतले आणि तुम्ही 16 क्विंटल हेक्टरीचे टार्गेट देताय, ही कसं? नाही म्हणाले, आमची संशोधन एवढं आहे, आम्ही एवढं करतो आणि तुम्ही ते करावं लागेल तुम्हाला बांधिलकी. आम्ही करतो आता मुकाट्याने. ते तर सहज होईल. आता सत्तेपुढे शहाणपणा नाही चालणार. बरोबर. त्यामुळे आपण करायचं आणि आपण चांगलं करून दाखवायचं त्यांना. एका वेगळ्या विषयाकडे आपण जाऊया. जी तुम्ही जसं आता सांगितलं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हॉस्पिटलची संख्या वाढलेली आहे, जी मेडिकल शॉपची संख्या वाढलेली आहे. जी त्याच पद्धतीनं गेल्या काही वर्षांमध्ये कोणत्याही देवळामध्ये गर्दी वाढत चाललेली आहे. जी वेगवेगळ्या साधू महाराजांकडं, बाबांकडं जाऊन एक प्रकारे रिलीफ मिळवण्याचा, शांतता मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. जी मंदिरांमध्ये गर्दी असणं हे चांगलं आहे एका जी, अर्थानं, पण ऍट द सेम टाइम जर त्याचं आपण जर विश्लेषण करायचं झालं तर माणूस अधिक अस्थिर, अधिक असुरक्षित फील करतो. म्हणून मग तो देवळाकडे जाऊन थांबतो का? जी. काय नेमकं तुम्हाला तर वाटतं? तो भक्तिभावाने जात नाही. काहीतरी मागणी असते म्हणून? मागणी म्हणजे तो अस्वस्थ आहे. आपण म्हटलं तसा तो असुरक्षितता त्याला जाणवतं, म्हणून त्या असुरक्षिततेसाठी जायला लागला. आणि असुरक्षिततेसाठी जाणारी माणसं सुरक्षित झाली की ते जात नाहीत. आणि जावं न जावं त्यांची प्रश्न आहे. पण मंदिरात, महाराजांकडे, बुवांकडे, ज्योतिषांकडे ही जाणाऱ्यांची संख्या आहे दुबळे मनाची दुर्बलता आणि असुरक्षितता. काय 12 भानगड्या केलेल्या असतात. त्या भानगडी टोचत असते आतमध्ये त्यांना. एकटेपणाने राहू देत नाही. एकटे असताना ते खायला उठतात. सगळे आपण केलेले कृत्य आम्हाला खायला उठतात. मग ते कुठेतरी आधार लागतो, आसरा लागतो. माणूस प्रामाणिक राहिला आणि सहज जीवन जगण्याचा प्रयत्न केला, सहज, आर्टिफिशियल काय नाही, कृत्रिमता काय नाहीये, नकली काय नाहीये, हे राहण्याचा प्रयत्न केला तर त्याला असं धावधाव करण्याची गरज नाही भासणार. नाही, पण आपण स्वतः मंदिरामध्ये जाता? मी जातो ना, मंदिरामध्ये जातो. मी प्रार्थना करतो देवाला, प्रार्थना करण्यासाठी की ही निसर्ग चांगलं राहू द्या, आमची जनता चांगले राहू द्या. देवा, कोणालाही पाऊस कमी नको, वारा कमी नको, कुठल्याही नैसर्गिक आपत्ती नको, ही प्रार्थना करणार. आणि जे काय देवाने आम्हाला दिलेले आहे त्याचा कृतज्ञता अर्पण करण्यासाठी जातो. अच्छा. ही एवढं दिलेलं आहे देवाने, कशाकरताही काही परत मागितलं नाही. हवा फुकट दिला, ऊन फुकट दिला, वारा फुकट दिला, माती फुकट दिला, फळं फुकट दिला, पिकं फुकट दिला. एक दाणं टाकलं की 1000 करून परत देतो 3 महिन्यात. एवढा तो करणाऱ्या देवाला एवढी कृतज्ञता नको अर्पण करायला? पण मग तुमच्या दृष्टीनं निसर्ग हाच सगळ्यात मोठा देव असेल? देव आहे. देवालाच दुसरं नाव आहे. अच्छा. जे न मागता देतो त्यालाच देव म्हणतात.
हम्म, जो न मागता देतो, काही अपेक्षा करत नाही, बरोबर त्याला देव म्हणतात. बरोबर. पण मग आता ही लोकांच्यातली जी असुरक्षितता आहे, जी अस्थिरता आहे, ती कमी करायची असेल तर काय केलं पाहिजे? हाव कमी व्हायला पाहिजे. ते शक्य नाही. प्रतिस्पर्धा मनोभाव जो आहे, प्रतियोगिता मनोभाव, म्हणजे स्पर्धा कमी झाला पाहिजे, अज्ञान कमी झालं पाहिजे थोडंसं, आणि हेवे दावे जरासा मनातले हम्म, कमी झाले पाहिजे. आणि याचबरोबर देव सगळ्यांची आशा आकांक्षा जरूर पुरवू शकतो, पण दुराशा पुरवणार नाही ह्याची पक्का जाणीव झाला पाहिजे. देवाला सुद्धा शक्य नाही होणार दुराशा पुरवण्याची, हम्म. याची पक्का जाणीव झाला पाहिजे. माणूस आपोआप मागे सरकतो. पण स्वामीजी सर्वसामान्य माणूस म्हणतो आम्हाला षड्रिपू आहेत, जी त्यामुळे आमच्यातले हे विकार आहेत, आम्ही काही संत पदावरती गेलेलो नाही आहोत. जी 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 सो त्यामुळे त्याच्या या सगळ्या महत्वाकांक्षा, द्वेष, राग, मोह, मत्सर या सगळ्या भावना चालूच असतात. असायला पाहिजे. जरूर काम असावं, पण तो व्यापक असावं. क्रोध असावं, स्वतःवर करावं. स्वतःची चूक झाली तरी सुद्धा रागवायला शिकावं त्याने. बरोबर. लोभ असावं, स्वतःपुरते नाही, सगळ्यांचं भलं व्हावं म्हणून. ही लोभ काय वाईट नाही आहे. थोडंसं काय उदात्तीकरण म्हणतो ना, हम्म. थोडीशी त्यांची उदात्तीकरण करायला पण शिकावं. कोण नको म्हणतात? काम, क्रोध, लोभ, मोह सोडून कोणी जगू शकत नाही, जगताच येणार नाही. ह्यातलं एक जरी बाजूला काढून ठेवला तरी जगता येणार नाही. पण यांचं उदात्तीकरण करावं. पण ते कसं करायचं? की मला का मला म्हणण्याऐवजी आम्हाला, मी म्हणण्याऐवजी आम्ही. मला बोलायला सोपं जाते, पण करताना थोडंसं जड वाटतं, एवढंच. पण प्रयत्नाला काही असाध्य नसतो. काय झाले, हळूहळू हळूहळू आम्ही जे शिकलो, सावरलो, ह्यातनं काय झाले, आमच्या शिक्षणातनं संकुचित वृत्ती वाढायला लागली. हम्म, आत्मकेंद्रित वृत्ती म्हणतो ना, ती वाढीस लागली. त्याच्यामुळे पूर्वी आम्ही म्हणून जे जीवन जगत होतो, आत्ता फक्त मी आलो त्यात. हम्म. त्याच्यामुळे ही सगळी शत्रू मीच निर्माण करून घेतली, कोणी बाहेरच्यांनी. आम्हाला शत्रू म्हणून बाहेर कोणीही काही करू शकत नाही. आमचा शत्रू आमचा आतच आहे. त्यांनी मानलं तर सगळी चांगलं, आणि नाही मानलं तर कितीही माझ्या घरात असू दे, त्याचा काही उपयोग होत नाही. तुम्ही आता सिद्धगिरी आश्रमाच्या वतीनं गुरुकुल पण सुरू केले, जी, शाळा आहे, महाविद्यालय आहेत. जी तिथं हे पुस्तकी शिक्षणाच्या बरोबरीनं अन्य काही वेगळ्या पद्धतीचं शिक्षण देण्याचा प्रयत्न होतोय का? जी तुम्ही इतकं सगळं आता बोलताय, जी. तर तुमच्या शाळांमध्ये तुम्ही असे काही प्रयोग करताय का? जी असं एक गुरुकुल आम्ही सुरू केले की गेले 6 वर्षापासून. हम्म. आणि ही गुरुकुल शासनमुक्त आहे. बर कुठली आम्ही ॲप्लिकेशन घेत नाही त्याला. बर शासनमुक्त आहे आणि फी मुक्त आहे, बर अर्थनिरपेक्ष. आणि रेसिडेन्शियल आहे. हम्म. आणि 14 विद्या 64 कला शिकवतो आम्ही. क्या बात आहे. आणि अर्थ केंद्रित नाही, तर मी म्हटलं ना, आनंद केंद्रित. आनंदासाठी शिकायचं, पैशासाठी नाही. आपण काम केले तर पैसे पाठीमागे लागून येतो, पैसे कुठेही नाही जाणार. सृष्टीचा नियम आहे, जे केलं आहे त्याला त्याचा प्रतिफळ मिळतोच, हम्म. मिळतो. तेवढा कॉन्फिडन्स त्याचा पाहिजे. निश्चितच कुठेही जा, मी केलेले कामाचा फळ दुसऱ्यांना कधी जाऊ शकत नाही. पेशन्स ठेवायला पाहिजे, तो आपोआप मिळतो. आणि ही शिक्षण आम्ही सुरू केले. याच्यामध्ये आम्ही 14 विद्या 64 कला शिकवतो. 12 वर्ष आमच्याकडे मुलं राहतात. बर 1 रुपया आम्ही फी घेत नाही. बर आणि रेसिडेन्शियल आहे. वयाच्या कितव्या वर्षापासून? वयाच्या 9 किंवा 10 या 2 ह्याच्यात घेतो. 8च्या वर 10च्या आत. ओके. हां. आणि कोणत्याही वर्गातले, कोणत्याही जातीतली मुलं आम्ही घेतो, ज्याला उपनयन करायची तयारी आहे. अच्छा. हा, उपनयन आवश्यक आहे आमच्याकडे. सगळ्या जातीची मुलं आमच्याकडे आहेत. गरिबांचीही मुलं आहेत, मध्यमवर्गीयांची आहेत, नोकरदारांची मुलं आहेत. विशेष करून CBSE स्कूल टीचरांची मुलं जास्त आहेत. बर आणि राजकारण्यांची मुलं आहेत, जजेसची मुलं आहेत, सगळे आहेत आमच्याकडे. व्यापाऱ्यांची मुलं आहेत, सगळेच आहेत. आणि कोणालाही फी घेत नाही आपण. पण त्यांना ट्रॅडिशनली शाळेतलं शिक्षण आहे, हा, पुस्तकी ज्ञान आहे, त्यांना हा ते पण शिक्षण पुस्तकी दिलं ज्ञान जातच. आम्ही 8वी 9वी पर्यंत त्या ट्रेडिशनल त्याची आत्ता हल्लीचं पुस्तक ज्ञान देतो. बर त्याच्याबरोबर आमच्या पारंपरिक ज्ञान जे आहे ते सर्वही देतो. आम्ही गणित शिकवतो, पण वैदिक गणित शिकवतो. आमची मुलं कम्प्युटरपेक्षाही, कॅल्क्युलेटरपेक्षाही फास्ट गणित करतात. बर
आणि आमच्याकडे मुलांना इतिहास शिकवतो, पण जे घडले ते शिकवतो, आर्टिफिशियल इतिहास शिकवत नाही. आमच्या मुलांना आयुर्वेद शिकवतो, कारण त्यांना त्यांच्या आरोग्याची, त्यांच्या परिवाराची, समाजाची आरोग्य कळला पाहिजे आणि आजारी पडू नये याची जाणीव व्हायला पाहिजे. आम्ही आमच्या मुलांना निसर्गशास्त्र शिकवतो, जीवशास्त्र शिकवतो, लॅबॉरेटरीतलं नाही, लॅबॉरेटरीच्या नंतर शिकवणार त्यांना. पण त्यांच्या अवतीभोवती जेवढी जीव आहेत, ज्यांच्या बरोबर ते दर दिवशी राहतात, त्या जीवांचा जीवनक्रम आम्ही त्यांना शिकवतो. एक पीक आहे तोही एक जीव आहे, एक कुत्रा आहे त्याच्या घरात तोही जीव आहे, त्यांच्या घरात एक मांजर आहे तोही जीव आहे. त्यांचा जीवनक्रम आधी त्यांना कळायला पाहिजे. आम्ही पॅरामेसियम शिकवायला जातो, त्यांचे जीवनक्रम कोणी शिकवणाऱ्यांनी पाहिलेलं नाही आणि आम्हीही पाहिलेलं नाही. तर आम्ही आधी आमच्या अवतीभोवतीची जेवढी जीव आहेत, लाखो प्रकारचे आहेत, जे ज्यांच्याबरोबर आमचा दर दिवशी संपर्क येतो, त्यांचं जीवन शिकवतो. हे पक्षी आहेत, पक्ष्यांचे जीवन काय आहे आम्हाला एकालाही माहित नाही की हत्तीचा काय होणार आहे शेवट, पाखरांचा शेवट काय होणार आहे आणि सुरुवात कसं झालं हे आम्हाला माहित नाही, पण आम्ही आमच्या मुलांना हे शिकवतो. क्या बात आहे. वाह. आणि त्यानंतर आमच्या मुलांना आम्ही संस्कृत 5 भाषा कंपल्सरी शिकवतो. अच्छा. हा, मातृभाषा एक असते, शेजारची राज्यातली एक भाषा असते, आणि हिंदी असते राष्ट्रभाषा, आणि संस्कृत असते ही धर्मभाषा सगळ्या वर्ल्ड वाईड, आणि इंग्लिश व्यवहाराकरता लागते. एवढी भाषा शिकवतो आम्ही त्यांना. आणि भूगोल शिकवतो, इतिहास शिकवतो, सर्व शिकवतो. आणि याबरोबर पण याच्यासाठी एकही रुपये फी नाही? एकही रुपये फी घेत नाही. आमच्याकडे 15-20 घोडे आहेत, हॉर्स रायडिंग शिकवतो का मुलांमध्ये साहसी मनोभाव निर्माण व्हावा. आणि त्या घोड्यांची, गायींची, उंट सुद्धा आहेत आमच्याकडे, गायी पण आहेत, त्यांची सेवा मुलंच करतात. आता 10-12 वर्षाची मुलं आहेत, पण त्यांची सेवाही करतात आणि त्यांच्या रायडिंग पण करतात, शेती पण करतात आमची मुलं. आणि त्याच्याकरता आम्ही वर्कशॉप तयार केलेले. आता चप्पल बनवण्यापासून केस कापेपर्यंत, की कुठले काम मला येत नाही असं म्हणायचं नाही त्यांनी. इथे उभे राहिले तर ते क्षितिजापर्यंत जे दिसते त्यातल्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान त्यांना पाहिजे. आमच्या आता हल्लीच्या मुलांना तुम्ही बी झालेल्यालाही विचारा की एक 25 झाडांचा ओळख शक्यच नाही. आणि शिक्षण पद्धतीबद्दल खूप वाद आहेतच, कारण आपण सगळं फक्त मार्कांसाठी आणि ते फक्त पुस्तकातलं ज्ञान आहे. व्यवहार ज्ञान किती आहे पुन्हा वेगळा प्रश्न असतो. आणि याबरोबरच मुलांना आम्ही हे शिकवतो, संगीत शिकवतो 7-8 प्रकारचे. एक वाद्य कंपल्सरी कुठलाही शिकायचं, आणि गायन सगळ्यांना आवश्यक आहे. आणि खेळामध्ये आत्मरक्षा, राष्ट्ररक्षा, शास्त्ररक्षा याच्याकरता एक 40-50 प्रकारची अस्त्रशस्त्र विद्या शिकवतो. आमची जसं दांडपट्टा आहे तसं देशभरातली विविध धनुर्वेदातले प्रकार आम्ही त्यांना शिकवतो. आर्चरी पासून सगळी शिकवतो. मलखांब असेल, कुस्ती असेल, जिम्नॅस्टिक असेल. तर आता मला वाटते की आमच्या मुलांच्या तोडीचे आसपासला कोण असतील असं नाही आहे. दरवर्षी किती मुलांना ऍडमिशन देतात? दरवर्षी आम्ही 100 मुलांना द्यायचं असं ठरवलेलं आहे. आणि येतात 200-300 मुलं, त्यात आम्ही निवडून देतो. त्यांच्या आई वडिलांची कल, येणारे काय येतात, काही मुलं अडचण झालेत म्हणून आमच्याकडे आणून ठेवायला बघतात. हे नवरा बायको दोघेही कुठेतरी कामाला आहेत आणि पोर घरात अडचण झालेले आहे, त्यांना इच्छा नाही आहे गुरुकुल शिकवायची, पण अडचण म्हणून आणून टाकायचं. किंवा एखादा बुद्धिमांद्य आहे किंवा उद्धट आहे, उर्मट आहे, ऐकत नाही, असले आणून टाकायला बघतात. म्हणून आम्ही जरा तपासून घेतो दोघांची. ज्यांना खरोखर मुलांना घडवायचं अशा मुलांना प्रवेश आहे. हा प्रवेश आहे. आणि आम्ही शिकवताना हेही शिकवतो की जी विद्या आमच्याकडे लुप्त झालेल्या आहेत त्याही विद्या शिकवतो. आम्ही एक त्रिनेत्र विद्या म्हणून शिकवतो की मुलं डोळ्यावर पट्टी बांधून ग्रंथ वाचन करतात आणि सगळ्या गोष्टी पाहतात बसून. आणि त्याच्याबद्दल अनेक आक्षेप आहेत. मिड ब्रेन ऍक्टिव्हिटी म्हणून त्याच्याबद्दल बोललं जातं, पण त्याच्याबद्दल अनेक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा असा आक्षेप आहे की ते खोटं आहे म्हणून. हा, त्यांनी जरूर यावं आणि पाहावं. कसं असतं की नाचता नाही आले तर अंगण वाकडं, असं मलाही वाटत होतं असं आधी. आज आमची मुलं इथे बसून कुठल्याही गोष्टी सांगतात. मलाही वाटत होतं की महाभारतातलं संजयांचं जीवन पाहिल्यानंतर वाटत होतं की इथे बसून रणांगणातलं कसं सांगू शकतील. नाही, ध्यानाने हे साध्य आहे. ध्यान योगाने हे साध्य आहे. आम्ही त्याची ट्रेनिंग दिली आणि दर दिवशी आमची मुलं ते करतात. एकदा मी आवर्जून बघायला. आवर्जून. कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेकांना माहित नसेल की अशा पद्धतीचं गुरुकुल आपल्याकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कणेरी मठावरती सुरू आहे. आमची मुलं आता जे कणेरीचं सिद्धगिरी म्युझियम, कणेरीची गोशाळा सगळ्यांना माहिती आहे, तिथलं शिवमंदिर सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही तिथं वेगवेगळे शेतीचे प्रयोग करताय त्यामुळे तेही माहिती आहे. पण हा एक नवीन प्रकार आज मला नवीन प्रकार आहे.
आणि ह्यातनं आम्ही हे तयार करतो की इथे सगळे मालक तयार होतील, कोणी नोकर नाही तयार होणार. आम्ही मजूर तयार करत नाही, कारण सर्टिफिकेट दिले की मजुरी करायला जातो. स्वावलंबी पिढी. स्वावलंबी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, घरी जाताना 5 लाख रुपये आम्ही देणार आहे. ही जगातलं पहिली शाळा असेल की पैसे न घेता शिकून घरी जाताना 5 लाख रुपये देणार आहे. सीड मनी म्हणून देणार. आणि या पैशाने अन्य व्यवस्था आम्ही करून देणार. तो एक इंडस्ट्रियलिस्टच बनायला पाहिजे, दुसरं काही नाही. नाहीतर बऱ्याच लोकांना वाटतं की मग इथे 12 वर्ष शिकून आमची मुलांची पुढे काय होणार. तुमचा मुलगा एक चांगला इंडस्ट्रियलिस्ट होणार. माय गॉड. आणि जाताना आम्ही ती पैसे म्हणजे आम्ही खिशातले नाही देत. आमची मुलं आमच्या वर्कशॉपमध्ये काम करता करता, शिकता शिकता त्यातनं पैसे कमवतील. आणि ती पैसे आम्ही त्यांच्या खात्यावर टाकू. आणि आम्ही तसं गणितच गाठलेलं आहे की दिवसाला किती प्रोडक्शन केले तर एवढी पैसे आम्ही देऊ शकतो. कमवाणी शिकाचा नवीन प्रयोग. हा नवीन प्रयोग. आमची मुलं गॅरंटी, आम्ही 5 म्हणतो, माझ्यापेक्षाही मला असं वाटतं की ह्यापेक्षाही जादा घेऊन जातील. क्या बात है. आणि आमची गुरुकुलातनं पहिली बॅच बाहेर पडेपर्यंत या देशात कमीत कमी 100 गुरुकुलं उभी राहू शकतील असं मला वाटतंय. की आज खूप लोक यायला लागलेत आणि तेही म्हणतात आम्ही आमची CBSE हॉस्टेल आहे, स्कूल आहे, बंद करतो आणि हे तुम्ही आमच्यात करून देणार का. मी म्हणतो मी काही करून देणार नाही. यात सगळ्यात महत्त्वाचा आचार्य निर्माण करणं. आचार्य, आणि तेही चांगले लागतात. ती एक पॅशन असल्याशिवाय ते होत नाही. म्हणून मी त्यांना सांगतो की तुम्ही ते करा. आणि आमची पहिली बॅच येईल ना, त्यातनं आचार्य तुम्हाला मी देतो. क्या बात आहे. आता शेवटच्या मुद्द्याकडे येतो. जी. तुम्ही स्वतः नशीब प्राक्तन मानता का. आमच्याकडे एक प्रथा आहे की नशीब त्याला म्हणतात प्रयत्नांते न निवृत्ती इति प्रारब्ध. सर्व प्रयत्न करून व्यर्थ गेले तर तेव्हा म्हणायचं की नशिबात बहुतेक नसेल. बर. प्रयत्न न करता नशीब म्हणू नये कोणी. सगळ्या प्रयत्न पोल गेले तेव्हा म्हणायचं असेल माझा हरी तर देईल खाटल्यावर. असं नाहीये. सगळ्या प्रयत्न नाही, सगळ्या प्रयत्न करायचे. ते कधी कधी साध्य होत असते. बघा, निसर्गात काही चमत्कारिक घटना हे घडत असतात. असेल माझा हरी, हे बघा, अजगर न करे चाकरी, त्याचं जीवन चालू आहे. पंछी न करे काम, दाने दाने पे लिखे, खाने वालों का ना, चालू आहे ते. पण सार्वत्रिक करता येणार नाही त्याला. सार्वत्रिक जे अपवादात्मक गोष्टी आहेत त्यांना सार्वत्रिक करता येणार नाही. आणि जिथनं आपण सुरुवात केली होती या एपिसोडची, मला विचारायचं आहे, सर्वसामान्य माणसांना सकारात्मक वृत्ती अधिक विकसित करण्यासाठी काय करावं. सकारात्मक वृत्ती विकसित करण्याकरता मन आधी स्वच्छ करावं. कारण विचार निर्माण होतात मनातनं. आणि आपला आचारात थोडासा बदल करण्याचा प्रयत्न करावा. आणि आम्हाला स्वतःलाच काही चांगल्या सवयी लावून घ्यावं स्वतःला. मग सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी करत असलेले ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातल्या ज्या काही चांगले म्हटले जातात ते अशा चांगल्या सवयी लावून घ्यावं. आणि मग हळूहळू चांगलं विचार करण्याची अभ्यास होईल. अन्यथा असं होईल की मी अपेक्षा करेन म्हणजे दारुड्याने दारूबंदीचा प्रचार करावा, असं ते न होता माझ्या आचरणापासूनच सुरू झालं तर त्याचा परिणाम दुसऱ्यांवर होत राहतो. आणि मग माझी विचारसरणीत बदल होत जाते, आपोआपच बदलतं. म्हणून स्वतःला परिवर्तित करून घ्यावं आधी. एक प्रकारे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे जे वामनराव पैंनी म्हटलेलं आहे ते खरं आहे. आज आमच्या स्टुडिओमध्ये आदरणीय काडसिद्धेश्वर स्वामीजी आले. अनेक विषयांवर मनमोकळेपणानं आणि अत्यंत पोट तिडकीनं मनापासून बोलले. ते नेहमीच बोलतात. ज्या पद्धतीनं त्यांनी आता गुरुकुल सुरू केलं आहे, ही आजच्या या एपिसोडची एक फलनिष्पत्ती म्हणावी लागेल की आम्हाला ही माहिती मिळाली. अशा पद्धतीचं गुरुकुल जिथे कोणतीही फी आकारली जात नाही आणि मुलांना एक परिपूर्ण नागरिक घडवण्याचा त्यांनी एक संकल्प सोडलेला आहे. तो संकल्प त्यांचा नक्कीच सिद्धीस जाईल. आणि याशिवाय सातत्यानं सिद्धगिरी मठाकडनं सुरू असलेले शेती, आरोग्यसेवा, गोमातेची सेवा याबद्दलचे जे काही उपक्रम सुरू असतात, हे उपक्रम इथून पुढे यशस्वी व्हावेत अशी त्यांना मी सदिच्छा देतो. आणि आमच्या स्टुडिओमध्ये आज स्वामीजी आले आणि आम्हाला मार्गदर्शन केलं, याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.